आले का सगळे? स्क्रीन ओके, साऊंड ओके? प्रत्येकाला गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, राम राम मंडळी. राम राम मम्मी, राम राम. रोहन सप्रे, त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सगळ्याचे नंबर आहेत बघ. तुझे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, काळून वस्ती 90-2025, त्याच्यामध्ये सगळ्यांचे नंबर आहेत. कशासाठी लागते तुला नंबर बघ. राम राम खुशी गायकर, राम राम. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती, केंद्र वहाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर 5वी शिष्यवृत्ती ते 5वी सैनिक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर, सराव, संच परीक्षेच्या आधी तुम्हाला उपलब्ध होणार. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध असणार. टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळणार. सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्सही उपलब्ध आहे. संपूर्ण अभ्यासक्रम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. अशा क्लासेसची फी 5,000 ते 35,000 आहे. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक घटकावर तुम्हाला 30 पेक्षा जास्त सराव टेस्ट उपलब्ध होणार आहेत, जेणेकरून तुमच्या 3,000 पेक्षा जास्त प्रश्नाचा सराव बुद्धिमत्तेचा या ठिकाणी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपातील नोट्सही तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर 300 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. 300 प्लस लाईव्ह तासिका व रेकॉर्डेड तासिका तुम्हाला युट्यूब चॅनलवरती उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. चला, या ठिकाणी आज आपण आजचा घटक आहे आपला समसंबंध, आणि त्यातील चाचणी क्रमांक 10 मध्ये 10 प्रश्नांचा सराव आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. या ठिकाणी हा घटक आपला कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे तर 5वी जवाहर नवोदयला समसंबंधावर प्रश्न आहेत. 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिक स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, LPS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये समसंबंध या घटकावरती प्रश्न आधारित असतात. या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. पण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व पीडीएफ साहित्य सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत.
माझं नाव संजना सोनवणे. आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काऊ, कल्प, काऊ, पपी, फोन नंबर लिहून घ्यायचे, वहीमध्ये डायल करायचे. खुशी म्हणजे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू खुशी. सार्थकचं उत्तर, सृष्टीचं उत्तर, खुशी गायकर. प्रश्न क्रमांक आणि डिटेल्स उमेर. ओके सुमेर, सगळ्या टेस्ट सोडवा, आज झोपू नको टेस्ट संपल्याशिवाय. मला रिझन पण सांगा. डी उत्तर टाकताय. बापूराव मिरशिवने डी उत्तर, साक्षी खरे डी उत्तर, जीत गायकर डी उत्तर, प्रशांत सानप डी, आराध्या कुंभार डी, प्रचित गायकर डी उत्तर, भागवत सानप, उमेर अख्तर डी उत्तर. चला, अक्षरा सानप डी उत्तर, ऐश्वर्या खटके, रोहन सत्रे, प्रवीण खंदा, कनेरकर. कनेरकरचं नाव प्रवीण नाही, मला तर नाव वेगळंच वाटतं. कनेरकर, तुझं नाव काय बघ बरं. हे डी उत्तर, गायत्री सावंत डी उत्तर, ओंकार कबळे डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, रोहन काल काऊचं असतं तर पप्पी डॉग असतो. त्याच्या खडे अगदी बरोबर. कल्प म्हणजे वासरू. कल्प म्हणजे काय? वासरू. हे वासरू हे कुणाचं असतं तर गाईचं असतं. तर पप्पी कुणाचं असतं पा? डॉगचं असतं. काय कुणाचं असतं? डॉगचं असतं. अगदी बरोबर उत्तर. या ठिकाणी बरोबर उत्तर तुमचं डी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तर आहे चुकीचं. डी उत्तर सर्वांचं अगदी डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. डी उत्तर अगदी बरोबर. चला, प्रश्न दुसरा. क्रिकेट ग्राउंड, टेनिस. क्रिकेट ज्या ठिकाणी खेळला जातो त्याला आपण ग्राउंड म्हणतो. तर टेनिस ज्या ठिकाणी खेळलं जातं त्याला आपण काय म्हणतो? टेनिस ज्या ठिकाणी खेळलं जातं त्याला आपण काय म्हणतो? प्राचीनी भारी टाकलंय बा. जर काऊच्या पिल्लाला कोण म्हणतात तर पप्पी, डॉगच्या पिल्लाला पप्पी म्हणतात. अगदी बरोबर प्राची. चला, प्रदीप डी उत्तर. तिच्या खाडे, सर मी तनुष्काला आणि यशस्वीला फोन लावला होता. तनुष्का, पप्पा म्हणाले की मी बाहेर आहे. यशस्वीनी, आजोबा म्हणाले मी पण बाहेर आहे, 5 मिनिटात जातो तिच्यापासून. बर. सार्थक खटके डी उत्तर, बापूराव मिरचवणे डी उत्तर, खुशी गायकर ए उत्तर. खुशी, तुझं उत्तर या ठिकाणी ए येतंय. मिरचवणे उत्तर चुकलंय. रोहन सपे उत्तर चुकलंय. जीत गायकरचं ए. आरती प्रीतीचं डी उत्तर, ट्रॅक नाही म्हणता येणार. डी उत्तर चुकीचं. सृष्टी गंडाळ डी उत्तर, श्रेयश गंडाळ. अरे श्रेयश पितास करायला लागलं काय आता? डी उत्तर, आराध्य कुंभार डी उत्तर चुकीचं. तर मला माहिती आहे प्रचित, मला माहिती ना रे, कालच सांगितलं तू. प्रचित गायकर डी उत्तर. प्रचिता म्हणलं तर मुलगी होईल. डी उत्तर चुकीचं. टेनिसचं डी उत्तर चुकीचं. तिच्याकडे हे उत्तर. ईश्वरी प्रवीण कनेरकर. ईश्वरी नाव टाकायचं तुझं फक्त. ईश्वरी नाव खकाळवाडीची का तू? लय जवळचीच माझ्या. मग बाई माझ्या जवळचीच खकाळवाडीची तू. ईश्वरी कनेरकर उत्तर टाक ईश्वरी. चला, श्रेयस गाडकर, श्रेयश गंडाळ डी उत्तर चुकीचं. भागवत सानप डी उत्तर चुकीचं. आदित्य सानप ए उत्तर अगदी बरोबर. अक्षरा सानप डी उत्तर चुकीचं. आराध्या कुंभार ए उत्तर अगदी बरोबर. आलतो ना ग मी तुमच्या शाळेत एकदा. चला, बऱ्याच जणांचं डी उत्तर आलंय. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर चुकीचं. ट्रॅक कशासाठी असतं माहिती का? ट्रॅक कशासाठी असतं माहिती का? ट्रॅक म्हणजे रनिंग करण्याची जागा.
ट्रॅक म्हणजे काय? रनिंग करण्याची जागा. डी उत्तर चुकीचं. पिच मध्ये क्रिकेट खेळण्याची ज्या ठिकाणी बॉलिंग टाकली जाते, बॉल आणि दोन स्टंपच्या मधली जी जागा असते ना, त्याला स्पिच म्हणते. स्पिच म्हणजे काय? क्रिकेट खेळायची जागा. रिंग म्हणजे काय? कमरेच्या भोवताली आपण जे गोल फिरवतो त्याला रिंग म्हणतो. कमरेच्या भोवती जे आपण गोल फिरवतो त्याला आपण रिंग म्हणतो. त्यामुळे रिंग उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी कोर्ट, ज्या ठिकाणी टेनिस खेळलं जातं पहा, बाहेरच्या हवेचा त्या टेनिसच्या बॉलवरती परिणाम होत नाही, वातावरणाचा, पाऊस पाण्या वाऱ्याचा परिणाम होत नाही, असं बंदिस्त जे क्रीडांगण असतं, बंदिस्त जे क्रीडांगण असतं त्याला कोर्ट म्हणतात पहा. त्याला काय म्हणतात? कोर्ट. त्यामुळं टेनिसचं योग्य उत्तर आहे कोर्ट. क्रिकेटला ज्याप्रमाणे ग्राउंड असतं तसं टेनिसला काय असतं? तर कोर्ट असतं. ए उत्तर अगदी बरोबर. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे. ज्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर चुकलंय. चला, प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. शिप लॅम्प अस चला, क्षितिजाचं डी उत्तर आलंय. बघू बरं कोणाचं काय येतंय. हा, प्रचित गायकर म्हणतो वॉकिंग साठी ट्रॅक असतो. बरोबर आहे, वॉकिंग साठी ट्रॅक असतो. कृष्णा खाडे डी उत्तर. आराध्या कुंभार डी उत्तर. बापूराव मिरसवणे डी. साक्षी खाडे डी. प्रदीप सानप, कृष्णा सानप डी उत्तर. सृष्टी गंडाळ डी उत्तर. अक्षता सानप बी डी उत्तर. चला, कारण कोण सांगताय मला डी उत्तर? आरती प्रीती पण डी उत्तर देत आहे. तर तुम्ही डी उत्तर देताय. डी उत्तर देताय ते अगदी बरोबर आहे पहा. विहांत जाधव, प्रचित गायकर, आदित्य सानप, भूमेर आत्तार, प्रशांत सानप, खुशी गायकर, भागवत सानप, प्राची आहिरे, ऐश्वर्या खटके, रामेश्वर मंत्री. रमू आलो का नाही? रमूला सांग. उत्तर टाकीत जा. गीत गायकर, रोहन सप्रे, श्रेयस गंडाळ, ओंकार करुळे, गायत्री साळुंके. शाळेतल्या ठोकळ्याचे पुस्तक नाही का? त्यातला इंग्रजी शब्दामध्ये मी बघितलं होतं. काय बघितलं होतं? काय बघितलं होतं सांग ना. ठोकळ्याच्या पुस्तकात काय बघितलं होतं? चला, प्रशांत म्हणतोय बा अस म्हणजे गाढव आणि डी उत्तर अगदी बरोबर. एकच नंबर प्रशांत, शाबास. प्रशांतने अगदी बरोबर उत्तर सांगितलंय. या ठिकाणी उत्तर आहे फॉल. या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर पहा. या ठिकाणी ए उत्तर किचन म्हणजे स्वयंपाकाचं घर. पोर हे पण चुकीचं आहे. पपी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू हे पण चुकीचं आहे पहा. जर शिपच्या पिल्लूला लॅम्प म्हणतात तर गाढवाच्या पिल्लाला. अगदी बरोबर. प्राची आहिरे अगदी बरोबर. चला, उंदीर, माऊस, चिचुंद्री. आता बोला, उंदराला जर माऊस म्हणते तर चिचुंद्रीला काय म्हणतात? उद्या रोहन, उद्या तुला 9 वाजता पंडित अण्णाचा नंबर देतो. ये उद्या रे शाळेत. आराध्या कुंभार सी उत्तर बरोबर. सार्थक खटकेचे उत्तर चुकलंय. प्रवीण कनेरकर, हो सर, अगदी बरोबर. कनेरकरला आठवलं वाटतं. प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर. क्षितिजा सी उत्तर. बापूराव मिरसवणे सी. सृष्टी गंडाळ सी. ए सृष्टी, भावाला तास करायला होती काय? लहान पोराला त्रास देते काय तास करायचा? होय ग. ए सृष्टी चिमणे, लहान आल्या बाळांना त्रास देते, पहिले दुसऱ्याच्या तास करायला होती. चला, खुशी गायकर, जीत गायकर, आदित्य सानप, ओंकार करडुळे, सार्थक खटके, रामेश्वर मंत्री, विहांत जाधव, प्रशांत सानप, क्षितिजा खाडे. मूल. बापरे, क्षितिजाला उत्तर येते होते. काय रे मूलचा अर्थ काय? मूल म्हणजे चिचुंद्री का? हुमेरात्तार, प्राची आहिरे, श्रेयस गंडाळ, गायत्री साळुंखे, अक्षदा सानप, भागवत सानप, नेत्रा, आरती प्रीती, ऐश्वर्या, जीत गायकरचं उत्तर चुकले पा. बी नाही होणार. प्रचित गायकर पण बी देतोय. हा, प्रचित गायकर पण बी उत्तर देतोय, त्याचंही चुकलंय. श्रेयस फोटो बदल. बर, सगळे एकामेकाला शिकून टाका.
मग कशाला माझ्या लहानाला बाळांना त्रास देते? तुला करायचं तर कर ना अभ्यास, आमच्या लहानाला बाळांना बी कामाला लावलं काय तर. शिचुंद्रीला इंग्रजीमधून काय म्हणतात बघ, शिचुंद्रीला इंग्रजीमधून मूल, बोल नाही मूल, मूल म्हणतात. अगदी बरोबर. या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तर चुकीचं. या ठिकाणी सॉरी, डी उत्तर चुकीचं, या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर. पहा, सी उत्तर अगदी बरोबर. चला, प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. रोहन सप्रे सी उत्तर, खुशी गायकर सी उत्तर, प्रवीण कनेरकर डी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं. ईश्वरी कनेरकर, ईश्वरी अगं उत्तर लय मागे पडली तू, पुढे ये. लाईव्ह तासिका कर, लाईव्ह तासिका कर, पुढे पुढे घे तास, पुढे पुढे घे. चला, सृष्टी ए उत्तर, प्रदीप कृष्णा ए उत्तर, आराध्या ए उत्तर, कुठं चाललंय? क्षितिजा खाडे ए उत्तर, आरती प्रीती ए उत्तर, अजित गायकर, यशस्वी पवार, प्रचित गायकर, भागवत सानप, खुशी गायकर, प्रशांत सानप, ओंकार करोळे, रामेश्वर मैत्री, सार्थक कटके, श्रेयस गंडळ, वेहान जाधव, सोहम मनवे, बापूराव मिरसवणे, आदित्य सानप, सॉरी, सृष्टी गंडाळ. डन 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 सृष्टी. प्राची आहिरे, रोहन सप्रे, ऐश्वर्या कटके, नेत्रा, गायत्री साळुंके, उमेर अत्तार. तिला फोन लाव, सरांना म्हणावं तो टेस्ट सोडवती, माहीत झालंय. मला पण मेसेज येतात व्हॉट्सअपचे. चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आराध्या काय म्हणते बा, पहिली आकृती पाण्यातील प्रतिमा, दुसरी आकृती आरशातील प्रतिमा. नाही आराध्या, नाही 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 नाही. या ठिकाणी आराध्या ह्या आकृतीला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आपल्याला 90 अंशामध्ये फिरवायचंय, फक्त 90 अंश. त्याप्रमाणे या आकृतीला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आपल्याला किती अंशामध्ये फिरवायचंय? फक्त 90 अंशामध्ये फिरायचंय. 90 अंशामध्ये फिरवल्यानंतर याप्रमाणे आपल्याला आकृती मिळेल, याप्रमाणे आपल्याला आकृती मिळेल. आणि योग्य उत्तर आहे पहा या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर, बी चुकीचा, सी चुकीचा आणि डी ही चुकीचा. या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर. 5व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. आराध्या पाण्यातील आरशातील नैवत, ओंकार करुळे, साक्षी करुळे, महेश सानप सी उत्तर. महेशचं सी उत्तर चुकलंय पहा. 4थ्या प्रश्नाचं देतोय का? 5वा प्रश्न टाक महेश. चला, 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. बापूराव मिरसवणे बी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर. प्रशांत सी मध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज बोल बघून घे बरं एकदा. प्रदीप कृष्णा आराध्या बी उत्तर देते. चला, सी उत्तर देणार आणि महेश सानप सी उत्तर देतोय ना, ते जे गोल फिरलेत ते क्लॉकवाईज फिरलेत का अँटी क्लॉकवाईज फिरलेत बघा बरं सी मध्ये. चला, यशस्वी पवार बी उत्तर, सार्थक खटके बी, प्रचित गायकर बी उत्तर, भागवत सानप, सृष्टी गंडाळ डन, खुशी गायकर डी उत्तर चुकलंय. डी उत्तर तर काळं झालंय ग, डी कसं होईन खुशी. प्रदीप कृष्णा बी उत्तर, वेहान जाधव बी उत्तर, प्रशांत सानपला लक्षात आलंय आता बी उत्तर. प्रचित गायकर सांगतोय बघा क्लॉकवाईज फिरलं पाहिजे, क्लॉकवाईज अगदी बरोबर प्रचित. चला, अक्षरा सानप, श्रेयस गंडाळ, मंत्री बी उत्तर. अरे यार फास्टफूड वर यायला लागलं. चला, नेत्रे दुसरं बी बी टाक, बी बी नेत्रे. ऐश्वर्या खटके, आदित्य सानप, ओंकार डी उत्तर चुकीचं. रोहन सप्रे बी उत्तर, सोहम मनवे बी उत्तर, महेश सानप, गायत्री साळुंके बी उत्तर, बी उत्तर बरोबर आहे. समृद्धी सप्रे बी उत्तर. तर बाहेर आकृतीतील 6 कोण आले पाहिजे तरच योग्य ठरेल. अगदी बरोबर, पण 6 कोण ए आणि डी मध्ये पण आलेत. 6 कोण ए आणि डी मध्ये पण आलेत. मग कसं करायचं? शैलेश नरोटे, खुशी गायकर, जीत गायकर, सानिका सानप. सानिका तासिकामध्ये तास करायचा, टेस्ट त्यावेळी टेस्ट सोडवायच्या.
विनाकारण तासाच्या वेळेस टी सोडवायच्या नाही. श्रेया थोरवे बी उत्तर, श्रेया अभिनंदन तुझं उत्तर बरोबर आहे. आरती प्रीती बी उत्तर, महेश सानप, हुमेर अत्तार, क्षितिजा खाडे, ओंकार आणि साक्षी बी उत्तर अगदी बरोबर. चला 6व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पहा दिलेल्या आकृतीला क्लॉकवाईज गोल फिरलेले आहेत. फक्त दिलेल्या आकृतीला क्लॉकवाईज गोल फिरलेले आहेत आणि काय झालंय पहा या ठिकाणी चौकोन झालाय. हा चौकोन बाहेरचा चौकोन त्यांची आकृती आतमध्ये जे 4 होते त्याचे चौकोन होतो. आता या ठिकाणी आतमध्ये जो गोल आहे आणि त्या गोलचा काय करायचं आपल्याला या ठिकाणी या गोलचा होईल षटकोन आणि याचे 6 होतील पहा याप्रमाणे क्लॉकवाईज 6 होतील. तर बी उत्तर अगदी बरोबर. ए उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरही चुकीचं. चला या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी. 6व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. ईश्वरी कनेरकर बी उत्तर. चला श्रेय जाळकर बी उत्तर. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोपा पहा. थोडीशी ट्रिक देतो तुम्हाला, थोडीशी ट्रिक देतो. आसवरी सानप बी उत्तर. शैलेश नरोटे सी उत्तर आलं. पण चला या ठिकाणी विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त आरसा टाकायचा आहे. काय टाकायचं रे? आरसा. घ्या आरसा, टाका आरसा, बघा बघा उत्तर. मग शैलेश नरोटेचं उत्तर चुकलंय. श्रेयाचं उत्तर चुकलंय. खुशीचं चुकलंय. क्षितिजा बरोबर. प्राची चुकलंय. मंत्री चुकलंय. बापूराव चुकलंय. प्रशांत बरोबर. समृद्धी चुकलंय. सृष्टीचं बरोबर. सानिका चुकलंय. सार्थक बरोबर. विहान चुकलंय. फक्त आकृती आरशाची प्रतिमा करायची. सृष्टी अगदी बरोबर. यशस्वीचं चुकलंय पहा. यशस्वीचं पण चुकलंय. अनुज चुकलंय. आसावरी चुकलंय. श्रेयश गंडा चुकलंय. चला जीत गायकरचं चुकलंय. शैलेश बरोबर. ओंकार बरोबर. महेश चुकलंय. रोहन चुकलंय. आराध्याचं बरोबर. भागवत चुकलंय. प्रदीप कृष्ण बरोबर. आदित्य बरोबर. अक्षता बरोबर. तर मी पहिल्यांदा गणिताच्या टेस्ट सोडवल्या, मला 10 पैकी 10 मिळाले. किती आनंद झाला मग सृष्टी. एन्जॉय नाचू नको फक्त स्लॅब पडल. चला आरती प्रीती ए उत्तर. श्रेया थोरवे ए उत्तर. प्रचित गायकरचं बी चुकलंय. या ठिकाणी ऐश्वर्या भागवत, श्रेय जाळकर, हुमेर अत्तार, बापूराव, गायत्री, खुशी गायकरचं परत चुकलंय. बी उत्तर येते. महेश सानप, अनुज याचं उत्तर बरोबर. समृद्धी सप्रेचंही बी उत्तर चुकलंय. चला तुम्हाला जर मी उत्तर नाही सांगितलं ना तर तुमचे उत्तर बरोबर चुकतात पहा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टाकायचा आहे आरसा. काय टाकायचा आहे? आरसा. तर या ठिकाणी ही आकृती कशी होईल पहा. याप्रमाणे आकृती होईल. येते का लक्षात? याप्रमाणे आकृती होईल. तर याप्रमाणे आकृती कोरकोड झालेली नाही, तर सी मध्ये झालेली नाही आणि डी मध्ये झालेली नाही. 2 आकृत्या आपल्या काटल्या. 2 आकृत्या आपल्या काटल्या. आता आपल्याकडे किती राहिल्या पहा. या ठिकाणी 2 राहिल्या. किती राहिल्या? 2 राहिल्या. ए आणि बी. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर काळा रंगाला आपण जर बारकाईने पाहिलं, काळा रंगाकडे जर बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी रंगवलेला भाग इकडे होता. तो रंगवलेला भाग दुसऱ्या बाजूला जाणार नाही, तर रंगवलेला भाग आधीच्या भागात येईल पहा. रंगवलेला भाग आधीच्या भागात येईल. त्याचबरोबर हा रंगवलेला भाग पहिल्या बाजूला होता. तर या ठिकाणी काय होईल पहा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे त्रिकोण होईल आणि तो रंगवलेला भाग पुढल्या बाजूला जाईल. कोणत्या बाजूला जाईल? पुढल्या बाजूला. सांगा बरं आता काय उत्तर येतंय. या ठिकाणी काय उत्तर येतंय? तर या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर. यावरून रंगवलेले भागही चुकलेले आहेत. बी उत्तरही चुकीचं. या आकृतीचं ए उत्तर अगदी बरोबर. बरेच जण चुकले होते याच्यामध्ये, बरेच जण चुकले होते. चला पुढची आकृती चुकू नका विद्यार्थी मित्रांनो. चला पुढची आकृती तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला प्रश्न आठवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती.
तीन आकृत्या दिल्याचा, तीन आकृत्या आणि त्या एकामेकामध्ये केल्याचा, तीन आकृत्या दिल्याचा आणि त्या सगळ्या एकामेकामध्ये केल्याचा. कृष्णाकडे हे उत्तर. सृष्टीमध्ये मी वहीत सोडवलं. पाटीवर नाही सोडवलं का सृष्टी? तू पाटी खराब झाली का तुझी? पाटी वापरायची, पाटी. चला, कृष्णा खाडे हे उत्तर म्हणतोय. चला, शैलेश नरोटे बी उत्तर चुकलंय. शैलेश बी चुकलंय रे तुझं. महेश सानपचं पण बी चुकलं शैलेशचं बघून टाकल्यामुळं. प्रशांत सानप, यशस्वी पवार, सार्थक कटके, ओंकार करोळे, श्रेयस जाळकर, आसावरी सानप, कृष्णा खाडे, विहान जाधव, श्रेया तुर्वे, सृष्टी गंडाळ, नेत्री प्राचित आयर गायकर, सानिका सानप, आदित्य सानप, बापूराव मिरसवणे चुकलय, प्रदीप सानप, कृष्णा सानप, रोहन सपडे, क्षितिजा खाडे, अक्षरा सानप, महेश सानप. सर गणित वहीत सोडवलं. हो, वय गणित वहीतच सोडवायचे सगळे. 10ची 10 गणित वहीत सोडवायचे. तू बाकीच्या मुलांना फोन करून विचारते कसे सोडवतात. त्यांचे फोटो मागून घे, वाटलं तर प्रदीपचा फोटो मागून घे, नाहीतर क्षितिजाचा फोटो मागून घे, नाहीतर प्रशांतचा फोटो मागून घे. बघ ते कसे सोडवते. यशस्वीचा फोटो मागून घे नाहीतर. चल, समृद्धी सप्रे हे उत्तर. अनुज हे उत्तर. प्रश्न भागवत, शैलेश दे, श्रेयस गंडा, गायत्री प्रचित त्रिकोणाच्या गेल्यामुळे बेरीज चिन्ह आत गेलं, चौकोन गुदला त्यामुळे गोल बाहेर आला. बर, प्रचित अगदी बरोबर उत्तर सांगतोय. जित गायकर, सृष्टी माझी कमेंट वाचा आवडते. बर, चला, हे उत्तर दिलेल्यांचं सगळ्यांचं. समृद्धी, खुशी, ईश्वरी सगळ्यांचं उत्तर बरोबर. पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जर आपण याला आकृत्याला जर नंबर दिले, आकृत्याला नंबर दिले पहा. या ठिकाणी मी 1 नंबर दिला, 2 नंबर दिला आणि 3 नंबर दिला. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर याप्रमाणे जर नंबर दिले तर 1 नंबरची आकृती सगळ्यात मोठी होती. या ठिकाणी सगळ्यात मोठा माझा चौकोन होईल. 2 नंबरची आकृती तर 2 नंबरची आकृती काय? चौकोन त्याच्या आतमध्ये आला. या ठिकाणी 2 नंबरची आकृती आपला गोल आतमध्ये येईल. आणि 3 नंबरची आकृती त्याच्यामध्ये, तर 3 नंबरची आकृती त्याच्यामध्ये. याप्रमाणे काय उत्तर आलंय? तर याप्रमाणे आपलं उत्तर आलंय ए. आणि या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर. पहा, या ठिकाणी बी उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरही चुकीचं. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. काय केलंय रे? काय केलंय? आरसा टाकून दिला. आरसा टाका. आरसा मग आपला पण. त्यांच्यात आरसा जमतो, आपल्याला आरसा जमत नाही काय? जमतो आरसा, जमतो. मग हे उत्तर चुकीचा. आणखी कोणतं उत्तर चुकीचं रे? बी उत्तरही चुकीचं आणि सी उत्तरही चुकीचं. हा एलच उलटा झालाय. हा एल जशाच तसा राहिलाय. या ठिकाणी एम उलटा झालाय. काय राहिलं शिल्लक मग आपल्याकडं? डी राहिलं. काय राहिलं? डी. येते का लक्षात? डी उत्तर बरोबर. कोणी कोणी डी उत्तर दिले नव्या प्रश्नाचं? चला, प्रशांत सानप, आराध्या कुंभार, सार्थक कटके, भागवत सानप, ओंकार करोळे, साक्षी करोळे, क्षितिजा खाडे, प्रदीप सानप, कृष्णा सानप, विहान जाधव, शैलेश नरोटे, महेश सानप, सृष्टी गंडाळ, यशस्वी पवार, श्रेयस जाळकर, सानिका सानप, सृष्टी आरशातील प्रतिमा अगदी बरोबर. अक्षरा सानप, बापूराव मिरसवणे, आशावरी सानप, नेत्रे निले, अनुज, समृद्धी, गायत्री, प्राची आहिरे, आदित्य सानप, मंत्री, क्षितिजा खाडे, श्रेयस गंडाळ. दुदू सकाळी तास कशामुळे नसते? दुदू सकाळी तासाला नसते. दुदू सकाळी शाळेत जाते. सार्थकला काय अडचण आहे? खुशी गायकर डी उत्तर. जित गायकर, रोहन सप्रे डी उत्तर अगदी बरोबर. चला, प्रश्न 10वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती.
प्रश्न दाखवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. सांगा बरं मला, या आकृतीमध्ये काय केलंय? या आकृतीमध्ये केलाय 90 अंशाचा कोन. या आकृतीत केलाय विद्यार्थी मित्रांनो किती अंशाचा कोन? तर 90 अंशाचा कोन फिरवलेला आहे. काटकोनामध्ये फिरवली आकृती. कशी फिरवली? नाही 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 नाही, काटकोनामध्ये नाही फिरवली. चुकतय 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 चुकतय. पहा, का फिरवली? फिरवली का नाही फिरवली? फिरवली पहा या ठिकाणी. काटकोनामध्ये फिरवल्यामुळेच या ठिकाणी अशी आकृती तयार झाली आणि 90 अंशामध्ये फिरवली. या आकृतीला आपल्याला काटकोनामध्ये फिरवायचं आहे आणि किती अंशात? 90 अंशात. त्याप्रमाणे आपल्याला आकृती कशी मिळेल? तर आकृती कशी मिळेल पहा, या ठिकाणी याप्रमाणे आकृती मिळेल. चला पहा बरं कुठे मिळते आकृती अशी. क्लॉकवाईज फिरते, क्लॉकवाईज. ओके, क्लॉकवाईज पण किती अंशात रे? क्लॉकवाईज किती अंशात फिरते सार्थक, सांग बरं मला. क्लॉकवाईज किती अंशात फिरते? बापूरावचं उत्तर चुकलंय. बापूरावचं उत्तर चुकलंय. सी उत्तर दिलं त्याने. सी उत्तर चुकलंय. तिन्ही बाण एकाच बाजूला आलेत. बापूराव काय पाहिलं मग सी मध्ये तू? वेहान जाधव कितवीला आहे रे वेहान तू? लय झटकेने उत्तर आलंय रे तुझं. लय फास्ट उत्तर आलंय तुझं. बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तर आहे चुकीचं, कारण या ठिकाणी बाणाची दिशा या ठिकाणी चुकलेली आहे. या ठिकाणी बाणाची दिशा चुकलेली आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय ए आणि 10व्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर. चला, वेहान जाधव कितवीला आणि कोणत्या जिल्हा तालुका सांग. गीत गायकर, कृषी गायकर, सृष्टी गंधाळ, प्रचित आयरे, सार्थक कर्के, प्रदीप सानप, कृष्ण सानप, श्रेया थोरवेने 10व्या गणिताचं उत्तर टाकून तीरच मारला गड्या. सगळ्यात शेवटच करून टाकला तासाचा. श्रेयस जाळकर, क्षितिजा खाडे, अनुज, प्रशांत सानप, सानिका सानप, सार्थक क्लॉकवाईज पण तास सार्थकने अंश नाही सांगितला. रोहन सप्रे 10 पैकी 9. बर, यशस्वी ए, आदित्य ए, श्रेयस गंधाळ ए, महेश सानप ए, सृष्टी गंधाळ ए, शैलेश नरोटे ए, गायत्री साळुंके ए उत्तर. आदित्य प्रदीप कृष्ण 10 पैकी 10. बर, मंत्री ए उत्तर. चला, बापूरावच्या लक्षात आलंय ए उत्तर आहे. अक्षदा सानप ए उत्तर. अक्षदा युट्यूबला स्टार काम करत नाहीत सर, मी सकाळच्या पहिल्या तासाला असते. हो, दुदू पहिल्या तासाला असतं. दुदू पहिल्या तासाला असतं. वेहान जाधव 5वी. चालेल, थँक्यू सो मच वेहान. चला, समृद्धी सप्रे, हा उत्तर नाही ग, हे उत्तर. दिसहले दिलशान गव्हाणे का? चला, थँक्यू सो मच. झाला का तासचा टाइम? चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, लाईव्ह तासिकेचा लाभ घ्या, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेहान जाधव, तालुका सांगली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. वेहान शिक्षक कोण आहेत तुला सांग बरं मला शिराळ्याला. शिक्षकाचं नाव सांग बरं. वेहान जाधव सोलापूरचे आहेत का तुझे वडील? वेहान, तुझे वडील सोलापूरचे आहेत का? अर्जुन जाधव. जय हिंद, जय महाराष्ट्र.